कोकणातल्या एका लहानशा गावात रामू देशमुख नावाचा म्हातारा राहत होता. गावात सगळ्यांना माहीत होतं की त्याच्या आजोबांच्या काळात कुठेतरी गुप्तधन लपवलेलं आहे, पण ते नेमकं कुठे हे कोणालाच ठाऊक नव्हतं. रामू एकटाच राहायचा. तो शांत माणूस होता. त्याला त्या धनाचा बिलकुल लोभ नव्हता. पण त्याचा भाचा विकास आणि गावातला दलाल सुरेश यांना त्या धनाची प्रचंड हाव लागली होती. एका रात्री दारूच्या नशेत सुरेश म्हणाला, आज नाही तर कधीच नाही. म्हातारा मेल्याशिवाय धन मिळणार नाही. त्या रात्री दोघे रामूच्या घरी गेले. ती रात्र अमावस्येची होती. अमावस्येमुळे सगळीकडे भीती वाटण्यासारखा काळाकुट्ट अंधार पसरला होता. वाड्यात शांतता होती. फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता. घरात दिवा लुकलुकत होता. विकासने आधी गोड बोलून धनाविषयी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण रामूने स्पष्ट नकार दिला. हे धन पापाचं आहे. मी कुणालाच सांगणार नाही. क्षणात सुरेशचा राग उफळला. तो नशेत असल्यामुळे त्याने मागून रामूच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. रामू जागीच कोसळला. त्या दोघांनी रामूचा खून केला. विकासने घराची झडती घेतली. घराची झडती घेताना त्यांना एक जुनी वही सापडली. त्यात एक ओळ लिहिलेली होती, रक्त सांडल्याशिवाय धन उघडत नाही. दोघे घाबरले, पण हाव जास्त होती. विकास म्हणाला, धन मिळालं की आपण शहरात पळून जाऊ. ते दोघे जंगलातल्या जुन्या वाड्यापाशी पोहोचले. तिथे जमिनीत खोदकाम केलं. अचानक जमिनीतून एक हाडांचा सांगाडा बाहेर आला आणि त्याखाली सोन्याचा पेटारा. पण तेवढ्यात विकासला विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. माझा रक्ताचा हिशोब बाकी आहे. विकास घाबरून मागे वळाला. त्याला वाटलं रामूचं भूत आहे. त्याला भीती वाटत होती, पण लोभ सुटत नव्हता आणि संशयही येत होता. सगळे एकत्र आलं. सुरेशने धनावर हात टाकताच विकासने धारदार कोयत्याने त्याच्यावर वार केला. सुरेश रक्तात लोळत म्हणाला, हे धन शापित आहे. तो तिथेच मेला. विकास एकटाच उरला धनासमोर. पण अचानक वाड्याचं दार आपोआप बंद झालं. रामूचा आवाज घुमला, 2 खून, 2 आत्मा. गुप्त धन कुणालाच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वाड्यात 3 मृतदेह सापडले. धन मात्र पुन्हा गायब होतं. वाड्यात 3 मृतदेह सापडल्याची बातमी जंगलातल्या आगीत पसरावी तशी गावात पसरली. पोलीस आले. पंचनामा झाला, पण गुप्तधनाचा पेटारा कुठेच नव्हता. पोलीस अधिकारी देशमुख सर एकच गोष्ट वारंवार म्हणत होते, इथे कोणीतरी चौथा माणूस होता. पण तो रहस्यमय चौथा माणूस कोण होता? रामूचा जुना मित्र भाऊ काका. गावात सगळ्यांना वाटायचं तो वेडा आहे. पण पोलीस चौकशीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली. रामू मरायच्या आधी भाऊ काकाला भेटला होता. रामूने त्याला म्हटलं होतं, मी मेलो तरी चालेल, पण हे धन कुणाच्या हातात जाऊ नये. भाऊ काकाकडे त्या जुन्या वहीचा अर्धा भाग होता. बाकीचा अर्धा भाग रामूने गुप्त ठिकाणी लपवला होता. पोलिसांना वाड्यात एक भिंत पोकळ असल्याचं आढळलं. तिथे एक दगडी पेटी होती, पण त्यात सोनं नव्हतं. त्यात होत्या गावातल्या 5 जुन्या खुनांच्या कबुल्या, जमिनींचे बनावट कागदपत्र आणि एक रक्ताने लिहिलेला इशारा. हे धन नाही, हा पुरावा आहे. गुप्त धन म्हणजे कधी सोनं नव्हतंच. ते होतं गावातील मोठ्या लोकांच्या पापाचा खजिना. त्याच रात्री भाऊ काका पोलीस स्टेशनमधून गायब झाला. सकाळी जंगलात एक नवा मृतदेह सापडला, पण चेहरा ओळखू येत नव्हता. पूर्ण चेहरा दगडाने ठेचलेला होता. पण मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूवरून तो मृतदेह भाऊ काकाचा आहे असं कळलं. पोलीस फाईलमध्ये शेवटची ओळ लिहिली गेली, गुप्तधन अजूनही अपूर्ण आहे. भाऊ काकाचा मृतदेह सापडल्यानंतर गावात भीतीचं सावट पसरलं. रात्री कुणी घराबाहेर पडायचं धाडस करत नव्हतं. जंगलाकडून येणारे आवाज, वाड्यात पेटणारे दिवे, सगळं काही अलौकिक वाटू लागलं. पोलीस अधिकारी देशमुख सरांना एक गोष्ट सतत बोचत होती, जर गुप्तधन सोनं नसेल तर शाप का संपत नाही? सत्याचा उलगडा तर तेव्हा झाला जेव्हा देशमुख सरांनी जुन्या केस फाईल्स पुन्हा उघडल्या. त्यांना एक समान धागा सापडला. गावात जेव्हा जेव्हा अवैध जमीन व्यवहार, फसवणूक, खून झाले, ते सगळे व्यवहार त्या वाड्याभोवतीच्या जमिनीशी संबंधित होते. वाडा फक्त जागा नव्हता, तो साक्षीदार होता. रामूचा आजोबा त्या जमिनीचा रक्षक होता. लोकांच्या पापांची नोंद तो करत असे. पण एक दिवस गावातल्या मोठ्या लोकांनी त्यालाच मारलं. मरण्याआधी त्याने शाप दिला,
जो कोणी या सत्यावर लोभ ठेवेल तो या जमिनीतच गाडला जाईल. शेवटचा प्रयत्न करण्याचा देशमुख सरांनी ठरवलं. सगळं सत्य जाहीर करायचं. गावसभेत सगळ्या पुराव्यांची घोषणा झाली. मोठे लोक हादरले, काही पळून गेले, काहींनी गुन्हे कबूल केले. त्या रात्री वाड्यातून शेवटचा आवाज आला. हिशोब पूर्ण झाला. दुसऱ्या दिवशी वाडा कोसळलेला होता. जमिनीखालून सोनं नाही, फक्त शांतता बाहेर आली. देशमुख सरांनी केस डायरीत शेवटची ओळ लिहिली. गुप्तधन म्हणजे सत्य. लोभाने शोधलं तर मृत्यू, न्यायाने उघडाल तर मुक्ती. गावात पुन्हा कधीही खून झाला नाही, पण अजूनही अमावस्येला त्या जागी दिवा आपोआप पेटतो असे गावकरी म्हणतात. मित्रांनो, ही होती आजची धनाच्या लोभामुळे झालेल्या खुनाची कहाणी. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.